आचारसंहिता संपली, आता होणार पैसे वाटप। नमस्कार मित्रांनो, आज आहे दिनांक 23 नोव्हेंबर, तारीख ठरलेली आहे। लाडकी बहीण योजनेविषयीची सर्वात मोठी अपडेट आता पुढे आलेली आहे, जी आहे डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याबाबत। काही निवडक महिलांना सर्वप्रथम पैशांचे वाटप करण्यात येणार आहे आणि 1,500 रुपयांऐवजी 2100 रुपये त्यांच्या खात्यात सर्वप्रथम वर्ग करण्यात येणार आहेत। ही नेमकी अपडेट काय, कोणत्या महिलांना सर्वप्रथम पैसे मिळणार, सर्व काही जाणून घेणार आहोत आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून। तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, आज आहे दिनांक 22 नोव्हेंबर 2024 आणि लाडक्या बहिणींसाठी आत्ताची सर्वात मोठी अपडेट पुढे आलेली आहे। आणि ही सर्वात मोठी अपडेट म्हणजे आजपासून आचारसंहिता संपलेली आहे आणि पैसे देखील वाटण्यास सुरुवात झालेली आहे। आता सर्वांना प्रश्न हा पडला आहे की कोणत्या महिलांना सर्वप्रथम पैसे मिळणार, तसेच 6वा आणि 7वा हप्ता कधी मिळणार, याची देखील राज्यभरातील महिलांना उत्सुकता लागून राहिली आहे। मित्रांनो, हाती आलेल्या नव्या अपडेटनुसार डिसेंबर आणि जानेवारीचा म्हणजे 6वा आणि 7वा हप्ता तुम्हाला नोव्हेंबर महिन्यातच मिळणार आहे। मात्र नोव्हेंबर महिन्याची ही नेमकी तारीख कोणती हे देखील आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मात्र त्याआधी एक इम्पॉर्टंट टॉपिक आपण डिस्कस करूया, तो म्हणजे ज्या महिलांना एक सुद्धा रुपया आतापर्यंत भेटलेला नसेल, ज्यांनी कधीचाच लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय, त्यांचा फॉर्म ऍक्सेप्ट देखील झालाय, बँकेची KYC सुद्धा झाली आहे, म्हणजेच त्यांनी त्यांचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक सुद्धा केला आहे, मोबाईल नंबर देखील बँक खात्याला लिंक केलाय, त्यांच्यातर्फे त्यांनी एकही चूक केली नाही, मात्र तरीही त्यांना पैसे मिळालेले नाहीत, तेव्हा अशा महिलांचे काय होणार, त्यांना पैसे कधी मिळणार आणि किती मिळणार? ज्या महिलांना एकही रुपया मिळालेला नाहीये त्यांनी काय करायचं ह्याबद्दल मी इन डिटेल तुम्हाला सांगणार आहे। तेव्हा हा अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक केला नसेल तर लगेच करा। एक गोष्ट लक्षात घ्या की जर तुम्ही जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये फॉर्म भरला असेल तर मॅक्झिमम असे चान्सेस आहेत की तुम्हाला आतापर्यंत योजनेचे पूर्ण पैसे मिळालेले असतील। जुलै महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे एकूण 5 हफ्ते म्हणजे 7,500 रुपये तुमच्या खात्यात वर्ग झाले असतील। मेनली प्रॉब्लेम त्या महिलांना आला आहे ज्यांनी ऑगस्ट महिन्यानंतर फॉर्म भरलाय। ज्या महिलांनी सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यामध्ये फॉर्म भरलाय अशा महिलांना पैसे मिळण्यात अडचण आली आहे। एकतर त्यांना एकही रुपया मिळालेला नाहीये किंवा 1-2च हफ्ते त्यांना मिळाले आहेत। अशा महिलांना 7,500 रुपयांपैकी 3 ते 4,500 रुपयेच मिळालेले आहेत। ह्या मागील मुख्य कारण म्हणजे ज्या महिलांनी लेट फॉर्म भरला त्यांचे फॉर्म अप्रूव्ह व्हायला वेळ लागला आणि फॉर्म अप्रूव्ह झाल्यानंतर चालू महिन्याचा हफ्ता त्यांना देण्यात आला। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या महिलांना योजनेचे पूर्ण पैसे मिळाले नसतील, काही हफ्ते मिस झाले असतील किंवा एकही रुपया मिळालेला नसेल, मात्र त्यांनी त्यांच्या बाजूने काही चूक केलेली नाहीये, वेळेत फॉर्म भरलाय, फॉर्म ऍक्सेप्ट झालाय आणि त्यांनी फॉर्म मध्ये माहिती अगदी अचूक दिली आहे, अशा महिलांना खात्रीशीर पूर्ण पैसे मिळणार आहेत। आणि ज्या तारखेला डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हफ्ता एकत्रितरित्या जमा होणार आहे त्याच दिवशी त्यांना उर्वरित पैसे देखील मिळणार आहेत। कंडिशन हीच की तुमच्या फॉर्म मध्ये एकही त्रुटी आढळता कामा नये। तुम्ही जी माहिती दिली तसेच जे हमीपत्रात नोंदवले आहे ते सगळे अचूक असायला पाहिजे। शिवाय सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुमचे आधार कार्ड सीडिंग झालेले असायला पाहिजे। कोणत्याही एकाच बँक खात्याला तुम्ही तुमचे आधार कार्ड लिंक करू शकता। जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल आणि ते बँक खाते तुम्ही योजनेचा फॉर्म भरताना नोंदवले असेल तर मग अशा केसमध्ये पैसे तुम्हाला मिळू शकणार नाहीत। आणि जोपर्यंत तुम्ही आधार कार्डचे सीडिंग करत नाही, बँक खात्याला आधार कार्ड लिंक करत नाही, तोपर्यंत एकही रुपया किंवा पुढचा हफ्ता देखील तुम्हाला मिळणार नाही। मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वाची अशी सूचना सरकारने दिली आहे, कारण जोपर्यंत आधार कार्डाचे सीडिंग होत नाही, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक होत नाही, तोपर्यंत तुमचे DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर इनेबल होत नाही। कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ जर गरजूंना किंवा लाभार्थ्यांना पैशांच्या स्वरूपात मिळवायचा असेल तर त्यांचे DBT इनेबल असणे आवश्यक आहे। केवळ बँक खाते असून चालत नाही किंवा बँक खाते फॉर्म मध्ये नोंदवून चालत नाही, त्या बँक खात्याचे DBT इनेबल असणे आवश्यक आहे आणि ते तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक कराल। अनेक महिलांना आतापर्यंत पैसे न मिळण्यामागचे कारण हेच आहे आणि अशा महिलांना केवळ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचेच पैसे नव्हे तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे पैसे सुद्धा मिळालेले नाहीयेत। आपल्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये 10-15 कमेंट्स अशा असतात ज्यात बहिणी विचारतात की आम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे किंवा 3 गॅस सिलेंडरची सबसिडी अजूनही मिळालेली नाहीये। तर अशा सर्व महिलांना सूचना हीच आहे की लवकरात लवकर तुम्ही बँकेत जाऊन तुमचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक करून घ्या आणि मग योजनेचे पैसे तुमच्या खात्यात वर्ग होतात की नाही ते बघा। आणखी एक महत्त्वाची अपडेट पुढे आलेली आहे की सत्ता स्थापनेनंतर मग सरकार कोणाचंही येवो,
महायुती आघाडीचं सरकार असेल किंवा मग महाविकास आघाडीचं, लाडकी बहीण योजना बंद तर होणार नाहीये. मात्र एक गोष्ट नक्की होणार आहे, ती म्हणजे योजनेच्या लाभार्थी महिलांची पुनर्अर्ज तपासणी. जो फॉर्म तुम्ही लाडकी बहीण योजनेचा भरलाय तो भलेही ॲक्सेप्ट जरी झाला असला तरी त्याची पुनर्तपासणी करण्यात येणार आहे. त्यात तुम्ही स्वतःविषयीची जी माहिती दिली तिला क्रॉस चेक केल्या जाणार आहे. खात्री केली जाणार आहे की ही माहिती सत्य आहे की नाही. अनेक महिलांनी चुकीची माहिती देऊन योजनेचा लाभ आतापर्यंत मिळवला आहे. मात्र यापुढे त्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. यापुढचा एकही हप्ता अशा महिलांना मिळणार नाहीये. चुकीची माहिती देणाऱ्या महिलांना कायमचे या योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळले जाणार असल्याचे नव्या अपडेटनुसार पुढे आले आहे. मित्रांनो, अशा अनेक महिला आहेत ज्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवत होत्या आणि अशा महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म सुद्धा भरला. त्यांनी हमीपत्रात असे देखील सांगितले की आम्ही शासनाच्या इतर कोणत्याच योजनेचा, ज्या योजनेद्वारे 1,500 किंवा त्याहून अधिक रुपयांचा लाभ मिळत असेल अशा कोणत्याच योजनेच्या आम्ही लाभार्थी नाहीत आणि त्यामुळे त्यांचा फॉर्म ॲक्सेप्ट झाला. मात्र मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येक योजनेच्या लाभार्थी वर्गाचा डाटा सरकारकडे ऑलरेडी उपलब्ध असतो. अशात फेरतपासणीद्वारे ज्या महिला अशा आढळून येतील ज्या दोन्ही योजनेचा लाभ घेत आहेत त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे हाती आलेल्या नव्या रिपोर्टनुसार पुढे आले आहे. अशा महिलांच्या खात्यामध्ये निगेटिव्ह बॅलन्स टाकण्याचे आदेश सुद्धा सरकारतर्फे दिले जाऊ शकतात. म्हणजेच हे पैसे तर तुमच्याकडून वसूल केले जाणार नाहीत, मात्र तुमच्या बँक अकाउंटमध्ये निगेटिव्ह बॅलन्स ॲड केला जाईल. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला आतापर्यंत सरकारद्वारे 7,500 रुपयांचा लाभ मिळाला असेल तर तुमच्या खात्यामध्ये -7,500 असे ॲड केले जातील. अशा केसमध्ये तुमचा अकाउंट बॅलन्स निगेटिव्हमध्ये सुद्धा जाऊ शकतो. जितकेही काही पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये उपलब्ध असतील त्यातील 7,500 रुपये मायनस होतील. तेव्हा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की सत्ता स्थापनेनंतर जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म पुन्हा एकदा तपासले जातील, पडताळले जातील, तेव्हा त्यातून अनेक महिलांचे नाव वगळले जाणार आहे आणि अशा महिलांना यापुढे योजनेचा एकही रुपया मिळणार नाही, एकही हप्ता मिळणार नाही. ह्या गोष्टीची दक्षता सरकारकडून घेतली जाईल. मित्रांनो, ह्यानंतरची प्रमुख अपडेट म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका प्रचारसभेदरम्यान असे वक्तव्य केले होते की आचारसंहिता संपुष्टात येताच पुढचा हप्ता लगेचच तुमच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे. सोबतच मुख्यमंत्री हे देखील म्हणाले की ज्याप्रमाणे 2 महिन्यांचा बोनस, दिवाळी बोनस तुम्हाला एकत्रितरित्या ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच मिळाला, अगदी त्याचप्रमाणे डिसेंबर आणि जानेवारी ह्या 2 महिन्यांचे हफ्ते एकत्रितरित्या तुम्हाला मिळणार आहेत. हे पैसे तुम्हाला एकतर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी किंवा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेचा हफ्ता हा 2,100 रुपये करण्यात आला आहे. आधी तो 1,500 रुपये होता. तेव्हा 2,100 रुपयांच्या हिशोबाने 2 हफ्त्यांचे पैसे म्हणजेच एकूण 4200 रुपये महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहेत. तसेच ज्या महिलांना जे काही पैसे आतापर्यंत मिळाले नसतील, काही हफ्ते मिळाले नसतील, ते पैसे सुद्धा 2 हफ्त्यांसोबत एकत्रच मिळणार आहेत. तेव्हा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी ही एक अत्यंत आनंदाची अपडेट पुढे आलेली आहे. मित्रांनो, आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर बरंच काही अवलंबून आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेला किती पैसे मिळणार ते विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पूर्णपणे अवलंबून आहे. जर महायुतीचं सरकार सत्तेत आलं तर महिलांना 2 महिन्यांचे पैसे एकत्रितरित्या 2,100 + 2,100 म्हणजेच एकूण 4200 रुपये मिळतील. पण जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ते 3,000 + 3,000 अशा प्रकारे 6,000 रुपये एकूण महिलांच्या खात्यात वर्ग करतील. आणि ह्याशिवाय 2,500 रुपये देखील अशा महिलांना मिळणार आहेत जे अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभार्थी आहेत. मात्र आचारसंहिता लागू असल्या कारणाने सरकारला त्यांच्या खात्यात पैसे वर्ग करता आले नाहीत. ज्या महिलांनी गॅस एजन्सीमध्ये जाऊन ई-KYCची प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि त्यांना 15 ऑक्टोबर पूर्वी म्हणजेच आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पैसे मिळाले नसतील तर ते पैसे आता मिळायला सुरुवात होणार आहे. तेव्हा अशा महिलांना जर महायुती सरकार सत्तेत आलं तर 4200 + 2,500 रुपये आणि जर महाविकास आघाडी सत्तेत आली तर 6,000 + 2,500 रुपये मिळणार आहेत. मात्र अन्नपूर्णा योजनेचे पैसे वर्ग करण्यापूर्वी 2 गोष्टी पाहिल्या जातील. ज्या 2 अटी सरकारने ठेवल्या आहेत त्या म्हणजे महिलेच्या नावावर गॅस सिलेंडरचे कनेक्शन असणे आणि दुसरी अट म्हणजे ई-KYCची प्रक्रिया पूर्ण झालेली असणे. ज्या महिलांच्या ह्या 2 गोष्टी क्लिअर आहेत त्यांना नक्कीच अन्नपूर्णा योजनेचे पैसे मिळणार आहेत. 830 रुपयांच्या हिशोबाने 3 सिलेंडरचे पैसे म्हणजे जवळपास 2,500 रुपये महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहेत. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे पैसे वर्ग करताना जिल्ह्यांनुसार लाभार्थी वर्गाला प्राधान्य देण्यात येणार आहे.
मित्रांनो, महाराष्ट्रातील काही जिल्हे असे आहेत ज्यातील महिलांना, ज्या माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, त्यांना खूप कमी पैसे मिळाले आहेत. अनेकींना योजनेचा लाभ अजूनपर्यंत मिळू शकलेला नाहीये. तेव्हा अशा जिल्ह्यांना सर्वप्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. ह्या जिल्ह्यांमध्ये गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड, लातूर आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्या खालोखाल जळगाव, धुळे आणि नाशिक या जिल्ह्यांचा देखील क्रमांक लागतो. तेव्हा मित्रांनो, ज्या जिल्ह्यांची नावे मी आताच घेतली त्या जिल्ह्यांतील महिलांना सर्वप्रथम पैसे वर्ग करण्यात येणार आहेत. तुम्ही देखील या जिल्ह्यापैकी एका जिल्ह्याचे रहिवासी असाल तर कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा. ह्या जिल्ह्यांतील योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे वाटप केल्यानंतर इतर जिल्ह्यांतील लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे वर्ग केले जाणार आहेत. ह्यानंतरची महत्त्वाची अपडेट म्हणजे महिलेचे कोणत्या बँकेत अकाउंट असावे जेणेकरून तिला सर्वप्रथम पैसे मिळू शकतील. तर काही निवडक अशा बँका आहेत ज्यात तुमचे अकाउंट असेल तर तुम्हाला काळजी करण्याचे काहीच कारण नाही. या बँकांपैकी सर्वात पहिली बँक आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक. दुसरी बँक आहे SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. तिसरी बँक आहे IDFC फर्स्ट बँक. आणखी काही बँकांची नावे म्हणजे ॲक्सिस बँक, ICICI बँक, HDFC बँक, बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँक. जर यापैकी एका बँकेत तुमचे खाते असेल आणि त्या बँक खात्याला तुम्ही आधार कार्ड लिंक केलं असेल तर मग काळजी करण्याचं काहीच कारण नाही. पैसे तुमच्या खात्यात जमा व्हायला काहीच अडचण येणार नाही. मित्रांनो, आय होप तुमचे सगळे कन्फ्युजन ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दूर झाले असणार. तेव्हा लगेच ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.